करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथं कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा प्रचार दौरा झाला। यावेळी बोलताना आमदार तुराज पाटील यांनी देशात हुकुमशाही आणि अराजकता पसरली असून लोकशाहीची मूल्य पायदळीत उडवली जात असल्याचा आरोप केला। निगवे खालसा गाव राजकीयदृष्ट्या जागृत असणारं गाव आहे। या गावानं आमदार सतेज पाटील यांच्यासह मलाही नेहमीच पाठबळ दिलंय। त्याच पद्धतीनं कोल्हापूरचा स्वाभिमान आणि अस्मितेच्या या निवडणुकीत निगवे खालसा गाव श्रीमंत शाहू महाराजांना सर्वाधिक मताधिक्य देईल असा विश्वास आमदार तुराज पाटील यांनी व्यक्त केला। शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी निगवे खालसा गावातून लोकसभेला मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला। शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी संजय मंडलिकांनी तिकिटासाठी भाजपची लाचारी पत्करल्याचा आरोप केला। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पोपट धवण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाशिव चौगले यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना जाहीर पाठिंबा दिला। या प्रचार दौऱ्यात गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुएकर, बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, बिद्रीचे संचालक एस.बी. पाटील, आय.एस. कांबळे, माजी संचालक श्रीपती बापू पाटील, दत्तात्रय किल्लेदार, सागर पाटील, अशोक किल्लेदार, माजी सरपंच पांडुरंग महाडेश्वर, पोपट कांजर, डॉक्टर टी.वाय. पाटील, एल.एस. किल्लेदार, टी.एम. पाटील, आनंदा कापसे, शहाजी किल्लेदार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।